आज आपण वर्षभर टिकणारे, तिप्पट फुलणारे साबुदाणा बटाटा पॉप्स करणार आहोत. कापसासारखे पांढरे शुभ्र आणि अगदी ठिसूळ आणि कुरकुरीत पॉप्स तयार होतात. हे पॉप्स बनवण्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. मार्केटमध्ये आपल्याला 2 प्रकारचे साबुदाणा भेटतात. बारीक साबुदाणा आणि मोठा साबुदाणा. आपल्याला इथे मोठा साबुदाणा घ्यायचा आहे. कोणत्याही एका भांड्याने साबुदाणा मोजून घ्यायचा आहे आणि तो मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. साबुदाणा 2 ते 3 वेळेस हलक्या हाताने चोळून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. यानंतर याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून भिजत ठेवायचं आहे. पाणी अगदी साबुदाणा बुडेल इतकं ठेवायचं आहे. झाकून याला 5 ते 6 तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे. 6 तास झाले आहेत आणि साबुदाणा अगदी छान भिजला आहे. योग्य प्रमाणात पाणी घातल्यामुळे साबुदाणा कुठेही चिकट झाला नाही आहे. अगदी सुटसुटीत आणि मोकळा आहे. ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतला होता तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण बरोबर घेणं अगदी गरजेचं आहे, नाहीतरी पदार्थ बिघडू शकतो. मोजून घेतलेलं पाणी एका भांड्यामध्ये आपण उकळून घेणार आहोत. पाण्याला छान उकळी येऊ द्या. पाणी छान कडकडीत गरम झालं पाहिजे. पाणी छान उकळलं आहे. आता हे उकळलेलं पाणी भिजलेल्या साबुदाण्यावरती घालून घ्यायचं आहे. चमच्याने साबुदाणा आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. दुपारी 3 वाजता मी साबुदाणा थंड पाण्यामध्ये भिजवला होता आणि रात्रीचे 9:30 वाजता कडकडीत गरम पाणी घालून याला झाकून रात्रभर ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बटाटे स्वच्छ धुवून पुसून याची साल काढून घेत आहे. इथे मी अर्धा किलो बटाटा घेतला आहे. जितकं साबुदाणा घेतला आहे तितकंच बटाटा घ्यायचा आहे, किंवा त्याच्यावर थोडंसं जास्त घेतलं तरीही चालेल. शक्यतो इथे चिप्स करण्याचे जे बटाटे येतात ते वापरा. किसणीच्या मोठ्या बाजूने बटाट्याचे लांब किस करून घ्यायचे आहेत. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तयार झालेलं बटाट्याचं किस लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे. असं केल्याने बटाट्याचं किस काळं पडत नाही आणि स्टार्च निघून जातो. असं केलं नाही तर बटाट्याचं किस लाल पडेल आणि पदार्थ पांढरा शुभ्र होणार नाही. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये जास्तीचं पाणी गरम करून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला इतकं घ्यायचं आहे की बटाट्याचं किस त्याच्यामध्ये बुडेल. पाणीमध्ये टाकलेलं बटाट्याचं किस आता हलक्या हाताने एका चाळणीमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून याच्यातलं पाणी निघून जाईल. बघा, अगदी पांढरा शुभ्र बटाट्याचा किस तयार झालेला आहे. पाण्याला उकळी आली की बटाट्याचं किस याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हा किस अगदी 50% शिजवून घ्यायचा आहे. हा किस इतपत शिजला आहे हे कसं कळणार? अगदी नखाने दाबल्यानंतर हा किस तुटणार. आता याच्यापेक्षा जास्त याला आपल्याला शिजवायचं नाही. आता एका चाळणीमध्ये हे किस काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. रात्रभर जो साबुदाणा आपण भिजत ठेवला होता तो अगदी छान भिजला आहे, सुटसुटीत आहे, मोकळा आहे. आता याच्यामध्ये 10 ते 12 ग्राम मीठ टाकायचं आहे, किंवा चवीपेक्षाही कमी मीठ टाका. मीठ या साबुदाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये बटाट्याचं किस टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण चिकट नसून छान सुटसुटीत असणार आहे. आता एका प्लास्टिकच्या शीटवरती हा मिश्रण सांडग्याप्रमाणे सुटसुटीत ठेवून घ्यायचं आहे. याला आकार देण्याची गरज नाही. साबुदाणा आणि बटाट्याचं किस एका ठिकाणी राहिलं पाहिजे. या पद्धतीने हाताने सुद्धा हे पॉप्स बनवता येतात. पण याच्यापेक्षाही सोपी पद्धत म्हणजे काटा चमचाने याला तयार करता येतं. काटा चमच्याने हे अगदी पटपट सोडले जातात आणि याला खूप जास्त आकार द्यावा लागत नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका काट्यामध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि दुसऱ्या काट्याच्या साहाय्याने त्याला सोडून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही पॉप्स बनवू शकता. या पद्धतीने पॉलिथिनच्या शीटवरती सगळे पॉप्स बनवून घ्यायचे आहेत. साबुदाणा पॉप्स 1 दिवस आणि 1 रात्र मी फॅन खाली घरातच सुकवले आहेत आणि यानंतर 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पॉप्स वाळून घेतले आहेत. यानंतर या साबुदाणा पॉप्सला हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभर आरामशीर टिकवता येतं. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जर हे साबुदाणा पॉप्स बनवले तर अगदी पांढरे शुभ्र, ठिसूळ आणि कुरकुरीत पॉप्स तयार होतात. इथे मी फक्त साबुदाणा, बटाटा आणि सेंधव मिठाचा वापर केला आहे. तुमच्याकडे उपवासाला जर जिरे आणि कोथिंबीर वापरली जाते तर तेही टाकू शकता. इथे हिरव्या मिरचीचं वाटण सुद्धा टाकता येतं. व्हिडिओ आवडला असेल आणि दिलेली माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.